एखादी व्यक्ती आपल्याला कायमची सोडून गेल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास होतो, तो म्हणजे न बोललेल्या गोष्टींचा. माझा 4 वर्षाचा एक पेशंट त्याच्या आई-बाबांसोबत फॉलोअपला आला होता. दरवेळेस तो फॉलोअपला येताना त्याच्याबरोबर त्याचे आजोबा पण असायचे. आजोबांचा ॲब्सेन्स मला जाणवला आणि मी काही विचारण्याच्या आतच त्याच्या बाबांनी मला सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, "सॉरी डॉक्टर, लास्ट 1 महिन्यात आम्ही नाही येऊ शकलो. खूप मोठा गॅप पडला." पण त्याच्यामागे कारण पण तसंच होतं. माझे वडील म्हणजे याचे आजोबा आपल्याला सडन कार्डियाक अरेस्टमुळे सोडून गेले. मला खूप शॉक बसला कारण की दरवेळेस ते फॉलोअपला यायचे आणि त्याची विचारपूस करायचे, की "कसं आहे? आता प्रोग्रेस आहे ना?" वगैरे, वगैरे ते सगळं विचारायचे. सो मी ते प्रोसेस करत होती, पण त्यांनी सांगायला सुरुवात केली, की कसं त्या दिवशी त्यांचं त्या दिवशी घराचं शिफ्टिंग होतं. नवीन घरात ते शिफ्ट होणार होते. वास्तुपूजा झालेली होती आणि सगळं प्लॅन्ड होतं. पण सकाळी सगळंच पिक्चर एकदम चेंज झालं आणि म्हणे मला खूप हेल्पलेस फील झालं. काहीच हेल्प कुठून मिळत नव्हती. मी ॲम्ब्युलन्सला कॉल केला, पण ते म्हटले, की मला 20-25 मिनिट्स ETA दाखवतंय. ज्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा विचार केला, तिथे सुद्धा जे 5-7 मिनिटाचं अंतर आहे, तिथे आम्हाला 20-25 मिनिटं लागले पोहोचायला ट्रॅफिकमुळे. सो अशा सगळ्या गोष्टी बॅक टू बॅक घडत गेल्या. कसं तरी आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि तिथल्या डॉक्टर्सनी सांगितलं, की ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. माझ्या वडिलांनी आमच्यासाठी खूप कष्ट केले होते. माझी आई लवकर गेली आणि बाबांनी मला मित्रासारखं वाढवलं. त्यांनी आमच्यासाठी कष्ट केले आणि आता वेळ होती त्यांना एक सुखी आयुष्य देण्याची आणि त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायची आणि असं सगळं आमच्याबरोबर घडलं. सारखं एकच गोष्ट मला सांगत होते ते म्हणजे की "डॉक्टर, मला आता खूप एकटं वाटतंय. मला खूप बोलायचं होतं त्यांच्याशी. मला खूप सुख द्यायचं होतं त्यांना आयुष्यभर आणि असं सगळं झालं. का देवाने आमच्यासोबतच असं केलं?" त्यांची कशी तरी समजूत काढली आणि नंतर मी हा विचार करत होते, की खरंच आपण किती ग्रँटेड घेतो आपल्या पेरेंट्सना किंवा आपल्या जवळच्या लोकांना आणि आपल्याला नेहमी असं वाटतं, की ते आहेत त्यांना आपण वेळ देऊ, आता नाही ठीक आहे, नंतर फोन करतो, नंतर भेटतो. पण आयुष्याला नंतरचं प्रॉमिस नसतं ना. त्यामुळे त्यांना फोन करा, टॉक टू युअर लव्ड वन्स. तुमचे आई-बाबा असतील, जो कोणी व्यक्ती असेल, मनात जे काही असेल, कधीतरी ते थँक असेल, कधीतरी तो ग्रेटफुलनेस असेल किंवा काही राग-रुसवे असतील, ते बोलून मोकळे व्हा. कारण न बोललेल्या गोष्टी म्हणजे आयुष्यभराची खंत असते.